श्री पुरुषोत्तम मास कथासार अध्याय 12वा दीपदानाचे स्नानाचे फल आणि सुशर्माची कथा। श्री गणेशाय नमः। अधिक मासातील दीप प्रज्वलनाचे आणि दीपदानाचे महत्त्व लक्ष्मी सांगताना भगवान विष्णू सांगतात, हे प्राणप्रिय, या मासात देवारा, मंदिरे, नदीचे घाट अशा ठिकाणी लहान मोठे असंख्य दीप लावून तो परिसर प्रकाशमान करणे याला मोठे महत्त्व आहे। हे दिवे, त्याच्या वाती तो किती दिवस तेवत ठेवायचा या संदर्भात शास्त्र असे सांगते की अधिक महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासून असे दीप लावण्यास प्रारंभ करावा। दीप लावण्यापूर्वी मंगल स्नान करावे। उष्ण पाण्याने स्नान केल्यास जर एकपट पुण्य लाभत असेल तर तेच स्नान थंड पाण्याने केले तर दुप्पट फळ लाभते। विहिरीच्या पाण्याचे स्नान 4 पट तर मोठ्या वाफेच्या पाण्याचे स्नान 8 पटीने पुण्य देते। जर झऱ्याच्या पाण्याने स्नान केले तर त्याच्या 10 पट, नदीच्या पाण्याने स्नान केले तर त्याच्या 10 पट आणि त्या पुण्याच्या 10 पट स्नान हे महानदीच्या पाण्याने स्नान केले असता प्राप्त होते। अधिक मासातील स्नान करत असताना पवित्र अशा नद्यांच्या नामाचा उच्चार करावा। आपण जणू काही त्या पवित्र नद्यांच्या पाण्याने स्नान करतो आहोत अशी कल्पना करावी। अधिक मासातील असे पवित्र स्नान घडले तर 7 जन्मांतल्या पापांचा क्षय होतो। सप्ताहभर असे स्नान केले तर 10, 15 दिवस केले तर 100 आणि जर संपूर्ण महिनाभर असे पवित्र स्नान केले तर सहस्त्र जन्मांतील पापे दूर होतात, नष्ट होतात। या महिन्यातील नैराश्य, आळस, अंधश्रद्धा यांनी बळावलेला एखादा मनुष्य हा जर कोणतेच पुण्यकारक कर्म करीत नसेल तर तो खरोखरच घोर पापी समजावा। पवित्र मंगल स्नान केल्यावर उपासकाने मनापासून भगवान पुरुषोत्तमाची, श्रीकृष्णाची पूजा करावी। देवासमोर एक तांब्याचा दीप ठेवावा। त्यात 5 अंगुळे लांब अशा 7 वाती घालाव्यात। त्या दिव्यामध्ये तेल अथवा तूप घालावे। प्राधान्य हे तुपास द्यावे। तो दीप एका कुंभावर स्थापित करावा। प्रथम दीप प्रज्वलित करून त्यास हळद, कुंकू, फुले, अक्षता वाहाव्यात। त्या दीपास हात जोडून नम्रपणे प्रार्थना करावी। प्रार्थना साधारणपणे अशा स्वरूपाची असावी की, हे भगवान पुरुषोत्तमा, मी माझ्या जीवनातील सर्व नैराश्य, अज्ञान, दारिद्र्य, दुःख दूर होण्यासाठी तुझ्या नावाने हा दीप लावित आहे। या दीपाचे मी दान करणार आहे। त्याचे पुण्य मला लाभावे, मला ज्ञान प्राप्त व्हावे, जन्म मरणाचे फेरे चुकून मोक्ष प्राप्ती व्हावी। अशा प्रकारे अधिक मासात प्रज्वलित केलेला, पूजन केलेला दीप संपूर्ण महिनाभर प्रयत्नपूर्वक सातत्याने तेवत ठेवावा। या अखंड दीप प्रज्वलनाने उपासकास तेज, धन, मोक्ष, सौभाग्य, आरोग्य, संतती, मान सन्मान, कीर्ती प्राप्त होते। असा हा 1 महिनाभर पूजन, प्रज्वलन, प्रार्थना केलेला दीप उपासकाने नंतर देवस्वरूप एखाद्या ब्राह्मणास किंवा देव मंदिरात दान करावा। अधिक मासामधील दीपदानाचा महिमा फार मोठा आहे। पुढे नारायण ह्याच दीपाचे महत्त्व सांगणारी एक पुरातन कथा देवी लक्ष्मीस निवेदन करतात। ती कथा अशी की, सरस्वती नदीच्या काठावर एक सुशर्मा नावाचा ब्राह्मण राहत होता। तो सश्रद्ध ईश्वरभक्त होता। तो जरी गावातल्या 4 घरी भिक्षा मागून स्वतःचा उदरनिर्वाह करीत होता तरी तो नेहमी हरिचिंतन करीत असे। एकदा असाच अधिकाचा महिना आला। त्याने त्या महिन्यात आपल्या घरातील देवापुढे दीप लावण्याचा, त्याचे पूजन व नंतर दान करण्याचा संकल्प केला। तो रोज देवापुढे दिवा लावून समोर बसून देवाचे भजन करीत असे। होता होता एकादशीचा दिवस आला। त्या दिवशी सुशर्माने भगवान पुरुषोत्तमाची पूजा केली। रात्री हरिकथा, नामसंकीर्तन, जागरण केले आणि तो झोपी गेला। मध्यरात्रीच्या सुमारास एक उंदीर दिव्यातली मंदावू पाहणारी वात खाण्यासाठी तिथे आला। उंदराची जराशी खुडबुड झाली आणि त्या आवाजाने सुशर्माचे घरातले मांजर जागे झाले। त्याने समोर उंदरास पाहिले। मग काय, मांजराने ती शिकार टिपण्यासाठी त्याच्यावर झडप घातली। त्या मांजराच्या धक्क्याने दीपामधली वात थरथरली। वातीवरची काजळी दूर झाली। हळूहळू मंदावू पाहणारी वात पुनश्च छान प्रज्वलित झाली। द्वादशीचा दिवस उजाडला। सुशर्मा नदीवर स्नानास गेला। तो स्नान करून परत येऊन पाहतो तर त्याचे मांजर अंगणात मृत होऊन पडलेले। या मांजराला हे काय झाले असा विचार तो करू लागला। खरं म्हणजे झाले असे होते की, त्या मांजराच्या हातून मंदावणारा तो अधिक मासातला दीप पुनर्प्रकाशित झाला। त्या मांजराच्या हातून घडलेल्या सत्कर्माने त्या मांजराचा मृत्यू होऊन तो त्या योनीतून मुक्त होत स्वर्गात गेले। सुशर्माचे ते अधिक मासातील दीप प्रज्वलन, पूजा, ईश्वर चिंतनाचे पुण्य त्यास मरणोत्तर कामी आले। त्याला जीवनात धनसंपदा, सुख, शांती ही तर मिळालीच, पण मृत्यूनंतर तो पुरुषोत्तमाच्या गोलोकी जाता झाला। हे देवी, अधिक मासातील दीप तेवत ठेवण्याचे हे असे फळ आहे बरं।
वाल्मिकींकडून या अशा एक अधिक मासाच्या पुण्यदायी कथा ऐकत असताना राजा दृढधन्वा हा मणी संतोष पावत होता. नारायण ऋषी नारदांना म्हणतात, याच संदर्भात जर असा लावलेला दीप कोणी मुद्दाम मालविला तर काय घडते, ती कथा आपण पुढे श्रवण करूया.